मित्रो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या आपण शेने गावातील गणेश पाटील यांच्या पोल्ट्री व्यवसायाच्या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत आता इथले एक प्रगतशील शेतकरी गणेश पाटील हे पोल्ट्रीच्या मालक आहेत. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय की पोल्ट्रीचे पक्षी आहेत तिथं. नेमकं सध्याचा काळ हा युद्धजन्य परिस्थितीचा आहे. आता उष्णतेची लाट खूप मोठ्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे पूर्ण शेतकरी आता अडचणीत आहे. कारण युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं शेतकऱ्यांच्या मालाला कुठल्याही पद्धतीनं चांगला भाव मिळत नाही. त्याच पद्धतीने छोटे मोठे व्यवसाय जे शेतीपूरक व्यवसाय आहेत त्या शेतीपूरक व्यवसायाचा पूर्णपणे कोलमडलेला आहे. याचमध्ये आपल्यासोबत आता पोल्ट्री व्यवसाय शेतकरी गणेश पाटील आहेत. त्यांच्या पोल्ट्रीमध्ये एक फार मोठा आता एक त्यांना धक्का बसलेला आहे. त्यांच्या पोल्ट्री व्यवसायामध्ये त्यांना आता एक अडचणीचा वेळ आलेली आहे. अडचणीचा त्यांचा काळ आहे. तर नेमकी काय परिस्थिती आहे त्यांच्या पोल्ट्रीची, कसं नेमकं नफा आहे आणि तरुण व्यवसायाने या क्षेत्राकडे वळावं का, या सर्व गोष्टीवर आपण यांच्याशी बोलणार आहोत. पाटील साहेब नमस्ते. नमस्ते. नेमकं आम्हाला जशी माहिती झाली तसं आपल्या पोल्ट्री व्यवसायात फार मोठा एक 2 दिवसापासून एक अडचण सुरू आहे. नेमकी काय परिस्थिती आहे? काय पोल्ट्री व्यवसाय हा सध्या लाईटच्या भरोश्यावरचा खेळ आहे. परिस्थिती अशी आहे की लाईट गेल्यानंतर उष्माघातानं आज माझ्या शेडमध्ये सुमारे 550 ते 600 पक्ष्यांची मर झाली. सरासरी एक पक्षीचं उत्पन्न करायचं म्हटलं तर 222 ते 242 रुपयेपर्यंत उत्पादन खर्च आहे. आणि सध्या हे 600 पक्षी म्हणजे मला जे मिळणारं उत्पन्न आहे अधिक माझे लावलेले पैसे त्याच्यापैकी 20% लावलेले पैशातले पण पैसे जातील अशी परिस्थिती. हा आघात त्या लाईट जाण्याच्या परिस्थितीत MSEBला बी आम्ही कळवलं होतं की बाबा तुम्ही आज बुधवारी लाईट लोड शेडिंग शटर डाऊन करणार आहे तर तुम्ही सिंगल पेज ठेवा. शेती पंपाची राहून दे पण ह्या पोल्ट्री व्यवसायाला फोगर असू दे, फॅन असू दे, कुलिंग सिस्टम चालू ठेवायला लागते. पत्रागार करण्यासाठी इतर स्प्रिंकलर वगैरे लावावं लागते. साहेबांना तशी मी 2-3 वेळा रिक्वेस्ट केली. साहेब म्हटले तासाला प्रयत्न करूया की लाईट तर 15-20 मिनिटं सोडायची. परत 2 तासानंतर साहेबांनी काय फोनची दखल घेतली नाही. वायरमॅन बिचारा 2-3 वेळा हेल्पट मारून गेला की काय पाटील साहेब काय होते मरते का राहते. तर साहेब म्हटलं काही उष्माघात एवढा आहे की 42 ते 43ला टेम्परेचर चिकाटले आणि साहेब लाईट सोडा. 4च्या टायमिंगची लाईट साहेबांनी आमच्या वायरमॅनच्या कष्टामुळे 3 वाजता मिळाली. पण तोपर्यंत माझ्या शेडमध्ये 600 पक्ष्यांची मर झाली होती. डॉक्टर आता नेमकी काय परिस्थिती आहे? कुणाच्या देशावर आता हे कुणाचं नुकसान झालं? तुमचं झालं का कंपनी झालं? माझा तर प्रायव्हेट फार्म आहे पण सध्या परिस्थिती सगळीकडेच मरतूक चालली आहे उष्माघातानं. लाईटचा प्रॉब्लेम असू दे, शेडेत किंवा वाढणारं तापमान असू दे. इकडं फार्मर शेवटी फार्मर पूर्णच मरतोय. सध्या परिस्थिती अशी आहे की कुठे मर होत नाही. माझ्या शेडला झाली किंवा इतर कुठं झाली नाही असं नाही, सगळीकडेच मर चालू आहे. लाईटचा एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे. दुसरा महत्वाचा जी घटना घडली ह्याला जबाबदार कोण, काय वाटतंय? ह्याला संपूर्णतः वीज महामंडळ जबाबदार असंच म्हणावं लागेल. कारण काय आहे, वायरमॅन आटाकाठीनं प्रयत्न करत होता की शेण्यात लाईट द्यायची आणि त्याचे वरिष्ठ त्याला सांगत होते की नाही ते लोड शेडिंगचं टायमिंग आहे तिथं लाईट नाही देता येणार. मग शेवटी आपण ग्रामीण भागातले आपल्या सगळ्या सर्वस्वी वायरमॅनच असतो. वायरमॅनला आपण प्रयत्न करून त्यांनी सुद्धा भरपूर प्रयत्न करून 3 वाजता साहेबांना रिक्वेस्ट करून 4ची 3ला सोडली. पण आम्ही साहेबांना काय केलंय की आमचं पोल्ट्री आहे, पोल्ट्रीचं कनेक्शन आहे, तुम्ही रितसर आम्हाला सिंगल पेज लाईट द्या असं आम्ही त्यांना 2-3 वेळा बजावून सांगितलं पण काय होत नाही. तसंच शासन दरबारी ह्या व्यवसायाची अशी आहे की महाराष्ट्रात ऊसानंतरचा सगळ्यात मोठा चालणारा व्यापार म्हटलं तर बॉयलर चिकन. पण शासन ह्या पशुसंवर्धन मंत्री किंवा पशुसंवर्धन आयुक्त ह्या व्यवसायाला आहेत का नाहीत का नुसतेच पगाराचे कमिशनचे धनी आहेत हे काय आपल्याला माहित नाही. कारण परिस्थिती अशी आहे की शेट्टी साहेब ह्या व्यवसायात कुठं बाबा ह्याचा रेट ठरवणारा कुठलं डिपार्टमेंट नाही. ह्या व्यवसायात आज महाराष्ट्रात किती चिकन आहे, किती बॉयलर सांभाळणारे शेतकरी आहेत, किती बाबा ते विक्रेते आहेत, किती जण ते खातात रोज, याचं काही रेकॉर्ड नाही. आज WHO रोल धाब्यावर बसवले आहेत. आज त्यांचे आपले सगळ्या शेतकऱ्यांना किती बाबा फीड कंझम्पशनच्या हिशोबात कंपन्या प्रोसेसिंग चार्ज देतात, ग्रोईंग चार्जेस देतात, काही नाही, कुठला रूल नाही. बॉयलर व्यवसायाकडे वळताना आता पूर्णतः तरुणांनी थांबावं. कारण हा व्यवसाय असा झाला आहे की अगदी तुम्ही टोमॅटोच्या पिकासारखा झालाय. आज दर आहे उद्या नाही अशी परिस्थिती आहे. पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होतोय. आज माझी परिस्थिती अशी आहे की सगळं चांगलं असताना माझी कमीत कमी इथं 60 ते 70 लाखाची गुंतवणूक असून
मी 30 ते 35 हजार रुपये महिन्याला घरी घेऊन जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. का इतकं वाईट वेळ काय हवी? कारण आता आपण तर सांगतो की तरुण मुलांनी व्यवसायात पडलं पाहिजे, म्हणजे ऐन प्रकारे कुठला व्यवसाय करा, पण व्यवसाय करा. शेतकऱ्याच्या मुलांनी सुद्धा शेतकरी शेतीवर अवलंबून असणारा व्यवसाय करा. मग शासन याकडे दुर्लक्ष करतंय का? शासन दरबारी अजून पण तुम्ही पशुसंवर्धन विभागात जावा, देशी कोंबडी, देशी अंडी, देशी चिकन ह्याच व्यवसायात गुरपटलेत. आज तुम्ही सांगा, आज माझं छोटंसं गाव असून माझ्या शेनेगावची कॅपॅसिटी आहे 40,000 पक्षी माझ्या शेनेत सांभाळले जातात. अशी कितीतरी गाव आहे. कुठं जाते चिकन, कोण विकते, कोण नफा खातोय, काय त्याचा रेट असावा, याचा जर काही ताळमेळ नसेल तर महाराष्ट्राला पशुसंवर्धन मंत्र्याची गरजच काय? जर काय परिस्थिती आता आपला तर इतका मोठं नुकसान 600 पक्षी आपले दगावलेत. आज तर हा नुकसान भरून निघणार कसा? बरं, आपला किती लॉस झालाय, काय नेमकी आता माहिती द्याल? आज अहोरात्र मी, माझी मंडळी, आई वडील चौघजण आम्ही या शेडात पूर्ण क्षमतेनं काम करत असतो. सकाळी 7 ते संध्याकाळी 10 पर्यंत अगदी आपल्या लहान मुलासारखं त्याचं संगोपन करत असतो. पण आज दुर्दैवानं जो आघात झालाय, कमीत कमी माझं 2.25 ते 2 लाख रुपयाचं नुकसान झालं. आणि त्याच्यावर इथनं पुढं सांभाळणाऱ्याचा खर्च माझ्याच अंगलटी पडणार आहे. काय आज जे मेले 600 म्हणून ते 4,500 5,000 पक्षी मी असे काही फेकून देऊ शकत नाही. त्यांचं पूर्ण संगोपन करायला अजून मला 15 दिवस तिथं मेहनतच करावी लागेल. शेतकरी जिद्दीनं उठलाय, पण सरकारमधले मंत्री आणि अधिकारी पूर्ण उदासीन आहेत. आज बॉयलर तुम्ही सांगा, एखाद्या आयुक्ताला फोन करा, आज उद्या परवा कधी तुम्हाला वेळ मिळाल्यावर. आज महाराष्ट्रात किती टक्के बॉयलर चिकन खाल्लं जातं, किती सांभाळले जातात पक्षी, WHO सगळे रूल पाळले जातात का? आज चिकन दुकानदाराला त्याचे रूल, बाबा त्याच्याकडं लायसन्स आहेत का? तो नाल्यावर चिकन कापतोय का? तो वड्या वगळीवर चिकन कापतोय का? तो पूर्ण हायजेनिक देतोय का? कुठलाही बेस नाही. पशुसंवर्धन मंत्री नाममात्र मंत्री असतो, नाममात्र. तो काही काम करत नाही. अधिकाऱ्यांनी ये रे माझ्या मागल्या आणि चालू आहे व्यवस्थित असंच सांगायचं. शेतकरी बोंबलून काही शेतकऱ्याला मिळत नाही. आणि शेतकऱ्याला एकच सांगायचं, तुम्ही कोंबड्या सांभाळा, तुम्ही जनावर सांभाळा, तुम्ही दूध उत्पादन करा, तुम्ही मांस उत्पादन करा, अंडी उत्पादन करा. आज संपूर्ण शेतकरी संपलाय. कुठलाही शेतकरी सुखी नाही. आज म्हणजे अंडीवाल्याची तीच परिस्थिती आहे, दूधवाल्याची तीच परिस्थिती आहे. आणि झालं तर बॉयलर असू दे, शेळी मेंढीवाला रस्त्यावर फिरायला लागलाय, त्याची पण फार मोठी अवस्था तीच आहे. कोणीही शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. सत्ता येईपर्यंत मी तुझा तू माझा, सत्ता आल्यानंतर जे ते आपल्या कामात मग्न, शेतकऱ्याला काय व्हायचं ते होत. याच्यावर आता काय आपल्याशी कोणी संपर्क केलेला आहे किंवा आपण कोणाशी संपर्क केलेला आहे? असं मोठी घटना घडलेली आहे, आपल्या एवढं नुकसान झालेलं आहे, याच्यावर काही चर्चा झाली का? कोणाचे अधिकारी असतील किंवा शासनाच्या दरबारातले कोण अधिकारी? नाही, अशी काही चर्चा झालेली नाही, किंवा अधिकाऱ्यांना काय माहितच नाही, हे विषयच माहित नाही. बॉयलर हे विषय अधिकाऱ्यांना माहित असेल तर ते दाद मागणार कुठं? आता दाद मागणार कुठं? तेच मी तुमच्या मार्फत मागतोय की मायबाप सरकार तुम्ही लक्ष द्या. हा शेतकरी बॉयलरचं साहेब 2 वॅट प्रति पक्षी वीज खर्ची घालतोय. प्रति पक्षी रोज 200 ग्रॅम फीड देतोय. आज 600 पक्षी माझा मयत झाला तर प्रति पक्षी 1 किलो फीडची किंमत कमीत कमी 42 ते 45 रुपये आहे. आणि तो पक्षी माझा 3-3, 4-4 किलो खाद्य खाऊन मिळालेला आहे. मग असं काय नाही की माझ्या शेडमध्ये, आज तुम्ही रिअल बघताय, माझ्या शेडमध्ये फॅन आहेत, कुलिंग फॅन, फोगर आहेत, लाईट सिस्टम आहे, पत्र्याला वरनं गार करण्यासाठी आपण रेनपाईप टाकलेले आहे. सगळीकडनं असून जर लाईटच नसेल तर शेतकरी काय आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नाही ना. समोर पक्षी मरून पडतोय, पण काही करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आता काय आपली मागणी काय आहे? आपल्यावर आता ही नुकसान भरपाई मिळण्याची मागणी आहे, काय नेमकी मागणी आहे शेतकरी म्हणून आपली? नुकसान भरपाई मिळणे न मिळणे हा विषय जाऊ दे. महाराष्ट्रातल्या पशुसंवर्धन मंत्र्याला सांगायचं आहे, पशुसंवर्धन म्हणजे काय हे समजणारा देवेंद्र भाऊ तुम्ही एखादा पशुसंवर्धन मंत्री करा. ज्याला पशु म्हणजे काय माहित असेल त्याला करा. आणि ह्या पशुसंवर्धन विभाग अक्षरशः कायापालट करू शकतो ग्रामीण भागाचा. प्रत्येक शेतकऱ्याचा दुय्यम व्यवसाय अंडी, शेळी, दूध हे तिन्ही व्यवसाय जो शेती करतोय त्याचे आहेत. पण ह्या तिन्ही व्यवसायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं काम पशुसंवर्धन विभाग आणि पशुसंवर्धन विभागातले सर्व अधिकारी आणि मंत्री नाममात्र. अगदी थोडक्यात आणि शेवटचा प्रश्न, कारण आपलं दुःख आपल्या चेहऱ्यावरून आपल्या डोळ्यातनं जाणवतंय किती मोठं आपलं आता हे नुकसान झालेलं आहे. पण ह्याच्यावर आता पर्याय काय करणार आहे किंवा इथून पुढे आता कशा पद्धतीने आता इथून वाटचाल असेल? कारण अजून 2 महिने होणार आहे.
उष्माघाताची तर आता सगळ्यांना इशारा दिलेला आहे. येणारे 8 ते 10 दिवस पूर्ण टेम्परेचर हाय राहणार आहे. काय आपली भावना आहे, कशा पद्धतीने पुढचं नियोजन असणार आहे? महावितरणला पहिली विनंती आहे की बाबा तुम्ही लाईट लोड शेडिंग तर ग्रामीण भागात देऊ नका. देणार असाल तर ज्याला पोल्ट्री कनेक्शन, ज्याला शेळी मेंढी कनेक्शन, ज्याला गाय म्हैस कनेक्शन दिले त्यांना तुम्ही सिंगल फेज पाणी फवारा स्प्रिंकलर फॉगरपुरती तरी लाईट अवेलेबल करून द्या. स्थानिक आमदार सतीश देशमुख भाऊ यांना किंवा खासदारांना पण विनंती आहे की तुम्ही जीवन प्रश्नावर लक्ष घाला, अन्यथा वेळ खराब येईल. लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील. नुसतं हाय हाय हालो करून सत्ता बघून उपयोग नाही. जनतेच्या दारात जावा, जनतेची कामं करा आणि जीवन प्रश्नावर कामं करा. मी अक्षरशः निवेदन तयार केलं होतं खासदार साहेबांना आणि आमदार सतीश भाऊंना दिलं होतं की पशुसंवर्धन विभागात ह्या बॉयलर विषयी गाढा अभ्यास करून ज्या काही गोष्टीत बदल करायचा आहे पशुसंवर्धन मंत्र्यांसंग एकदा बोलून तुम्ही बाबा स्थानिक प्रश्नावर ज्या विभागात आज आपल्या शिराळा, वाळवा आणि तासगाव मधून कमीत कमी रोज 2.25-2 लाख टन चिकन बाहेर पडत. ह्या विभागात तुम्ही लक्ष घाला. जो काटामारी वाटमारी करतोय, ज्या कंपन्या शेतकऱ्याला नंगा नाच करायला होत्यात, त्यांना सगळ्यांना एक बाबा रूल घालून द्या. ह्या पद्धतीने आज तुम्ही सांगा साखर कारखानदारीला रूल गाठला, राजू शेट्टी साहेबांनी रूल गाठला की तुम्ही FRP द्या, भले 2 रुपये कमी असू दे, पण आज FRP मिळते. शेतकरी तिथं थोडाफार सुधारायला लागलाय. मग तुम्ही ह्याला MSP करा, FRP करा. ह्या व्यवसायाला का नाही? प्रत्येक व्यवसाय आज दूध धंद्याला शासनाने एक दर लॉजिक ठरवून दिली. मग बॉयलरला पण द्या ना तुम्ही. बॉयलरचं पिल्लू ज्या दिवशी बॉयलर चिकनचा रेट 200 रुपये असतो त्या दिवशी कंपनीवाल्यांची मनमानी पिल्लू 200 रुपयाला चिकन झाले म्हटल्यानंतर पिल्लू 60 रुपयाला. एका अंड्यापासूनच एक पिल्लू बनतं. आणि ज्या दिवशी चिकनचा दर 60 रुपये असेल त्या दिवशी पिल्लू 20 रुपये. कंपनीच्या मनातील तो रेट, कंपनीच्या मनातील तो बेस असं नको आहे. शेतकरी इथं सुद्धा महाराष्ट्रातला हा बॉयलर चिकन 2 नंबरचा व्यवसाय आहे. आमदार, खासदार, अगदी आपले विटेचे आमदार बाबरसाहेब यांना पण विनंती आहे की त्यांच्या भागात खूप पोल्ट्री आहेत, पूर्ण लक्ष घालून. मी शिंदे साहेबांना पण एकदा भेटलो होतो विट्यात बाबरसाहेबांच्या घरी. ह्या व्यवसायात लक्ष घालून महाराष्ट्रातल्या कमीत कमी 25 लाख शेतकऱ्यांची मदत करावी. अन्यथा हा व्यवसाय, या व्यवसायाबरोबर व्यवसाय करणारा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार. तर हे होते शेनेगावचे व्यावसायिक शेतकरी गणेश डॉक्टर यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या भाषेत की काही त्यांच्यावर आता वेळ आलेली आहे. कारण काही गोष्टी बोलण्यापेक्षा कृतीतनं करून दाखवणं गरजेचं आहे. आणि तिने ते सरकार दरबारी आता आव्हान केलेलं आहे की आता त्याचं नुकसान तर काही भरून येणार नाही, पण येणाऱ्या काळामध्ये असं नुकसान होऊ नये किंवा अजून काही बरेच व्यावसायिक ह्याच्यात आहेत तर त्यांना सुद्धा नुकसानाला सामोरं जाऊ नये. तर त्याने MSCBला सुद्धा आव्हान केलेलं आहे, महावितरण कंपनीला सुद्धा आव्हान केलेलं आहे की वेळेनुसार सांगून एकमेकाशी चर्चा करून त्यांच्या युनिटला, त्यांच्या जे प्लांट आहे त्या प्लांटला लाईटची व्यवस्था केल्याशिवाय पर्याय नाही. कारण लाईटच्या वर अवलंबून असणारा हा व्यवसाय आहे आणि त्यांचं आत्ताचं नुकसान ते झालेलं आहे ते पूर्ण आता खचलेले आहेत. कारण त्यांच्या आवाजावरून त्यांच्या नजरेतून जाणवते की किती मोठं नुकसान झालंय. काही गोष्टी बोलण्यापेक्षा ते करून दाखवण्यात जास्त यश असतं. आणि त्यामुळं शासन दरबारी हा जर विषय उठवला तर बरेचसेच उत्पादक, बरेचसेच व्यावसायिक यातून उभारी घेऊ शकतात. सांगली तकसाठी शीतलकुमार शेटे, शेने.